केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विश्वासघाती केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध चांदूर रेल्वेमध्ये तहसील कार्यालयासमोर करण्यात आला। केंद्र सरकारने 3 कृषी काळे कायदे पारित केले, ते शेतकरी विरोधी होते। वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये अनेक शेतकरी मरण पावले। काही शेतकरी बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले, परंतु केंद्र सरकारने यांच्यावरील गुन्हे मागे घेतले नाही। अनेक शेतकऱ्यांना फसविले। शेतकऱ्यांविषयी कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय न घेतल्यामुळे केंद्र सरकार हे विश्वासघाती सरकार असून अशा विश्वासघाती सरकारचा आम्ही निषेध करतो, अशा घोषणा तहसील कार्यालयासमोर देण्यात आल्या। कायद्याच्या विरोधात जे वर्षभर आंदोलन सुरू होतं, त्या वर्षभराच्या आंदोलनाचा एक सांगता म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या समितीला आम्ही ज्या शेतकऱ्यांवर कायदे गुन्हे दाखल केले होते ते गुन्हे वापस करू, गृहराज्यमंत्री याला बरखास्त करू आणि लखीमपूर घटनेमधला जो प्रकार झाला आहे त्या सगळ्या गुन्हेगारांना आम्ही शासन करू। या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये लिखित स्वरूपाचं आश्वासन दिल्यानंतर या मोदी सरकारने 45 दिवस होऊनसुद्धा त्याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही। त्यामुळे या देशभरात हा आजचा विश्वासघात दिवस या शेतकरी संघटनेच्या वतीने करतो आहे। त्यातलाच एक भाग म्हणून आपण चांदूर रेल्वे शहरामध्ये सुद्धा हे आजचा विश्वासघात दिवस केलेला आहे। संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने दिल्ली येथील 6ही बॉर्डरवर 1 वर्षभर आंदोलन केले। सदर आंदोलनाचा रेटा वाढल्यामुळे पंतप्रधान यांनी कायदे संसद व राज्यसभेमध्ये मागे घेतले आणि इतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे संपूर्ण देशभर संयुक्त मोर्चाच्या वतीने पूर्ततेची अंमलबजावणी व्हावी याकरिता विश्वासघात म्हणून आंदोलन केले। या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड देविदास राऊत, विनोद जोशी, हरिश्चंद्र गोरले, दिलीप ढगे, नितीन गवडी, विनोद लसने, हरिसिंग चव्हाण, रेखा कुमरे, गीता चौधरी आदी उपस्थित होते। कृषी कायदे रद्द केल्यानंतर संसदमध्ये आणि राज्यसभेमध्ये त्यावेळेला नरेंद्र मोदींनी आम्हाला लिखित आश्वासनं दिले का जे काही तुमच्यावर केसेस लावलेले आहे, जो काही टेनी आहे, जो कृषी मंत्री आहे टेनी, आणि जे काही तुमच्यावर केसेस आहे हरियाणामध्ये, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये त्या केसेस मागे घेऊ, जो काही वीज बिल माफ करू, या साऱ्या लिखित आश्वासनं दिलेले होते। त्याची पूर्तता न केल्यामुळे आम्ही हा 31 जानेवारीला पूर्ण देशभर हा विश्वासघात दिवस साजरा करीत आहोत। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।